नमस्कार, मी निकेत खामनकर आणि आपणा सर्वांचे जय किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज दिनांक 26 मे 2025 आणि आता सायंकाळचे 7:15 झालेले आहेत। शेतकरी मित्रहो, आज आपल्या राज्यातील आणखीन काही भागामध्ये मान्सून पोहोचलेला आहे आणि याचाच परिणाम स्वरूप आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्ह्यांमध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस, अतिवृष्टी सदृश्य पाऊस पाहायला मिळते आहे। आणि हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार येत्या पुढील 24 तासांमध्ये आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार किंवा अतिवृष्टी होण्याचा इशारा सुद्धा हवामान खात्याने दिलेला आहे। यामध्ये बहुतांश जिल्ह्यांना हवामान खात्याने पावसासंदर्भात रेड अलर्ट व ऑरेंज अलर्ट सुद्धा दिलेला आहे। तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा। सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून साईडला असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। शेतकरी मित्रहो, हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज जो मान्सून आहे तो मान्सून सिंधुदुर्ग आहे, कोल्हापूर आहे, त्यानंतर रत्नागिरी, सातारा आहे, सांगली आहे, सोलापूरचा बहुतांश भाग आहे, त्यानंतर पुणे जिल्ह्याचा काही ठराविक भाग आहे, रत्नागिरी जिल्ह्याचा काही ठराविक भाग आहे। या भागापर्यंत मान्सून आज रोजी पोहोचलेला आहे आणि या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस सुद्धा पाहायला मिळते आहे। येणाऱ्या पुढील 24 तासांमध्ये म्हणजेच उद्याला सायंकाळपर्यंत कोकण विभाग आहे, सोबतच पश्चिम महाराष्ट्र आहे, या विभागातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आपल्याला मुसळधार किंवा अतिवृष्टी सदृश्य पाऊस हा पाहायला मिळणार आहे। हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मित्रहो, ठाणे आहे, त्यानंतर मुंबई आहे, रत्नागिरी आहे, सोबतच पुणे जिल्ह्याचा घाट परिसर आहे, सातारा जिल्हा आहे, सातारा जिल्ह्यात सुद्धा घाट परिसर आहे, त्यानंतर रत्नागिरी आहे, सोबतच सिंधुदुर्ग आहे, कोल्हापूर आहे, या जिल्ह्यांना हवामान खात्याने येत्या पुढील 24 तासासाठी पावसासंदर्भात रेड अलर्ट जाहीर केलेला आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार या जिल्ह्यांमध्ये येणाऱ्या पुढील 24 तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे। यासोबतच सांगली आहे, त्यानंतर सोलापूर आहे, धाराशिव, लातूर आहे, यांसारख्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस येणाऱ्या पुढील 24 तासांमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते। त्यानंतर पुणे आहे, अहिल्यानगर आहे, बीड आहे, या जिल्ह्यांमध्ये सुद्धा येणाऱ्या पुढील 24 तासांमध्ये म्हणजेच उद्याला सायंकाळपर्यंत या ठिकाणी आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस सुद्धा पाहायला मिळू शकते। त्यानंतर आपल्याला पालघर आहे, ठाणे आहे, त्यानंतर नाशिक आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मध्यम ते अति जोरदार स्वरूपाच्या पावसाची येणाऱ्या पुढील 24 तासांमध्ये शक्यता आहे। त्यासोबतच नंदुरबार आहे, धुळे आहे, जळगाव आहे, या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आज रात्री आणि उद्याला सायंकाळपर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे। त्यानंतर जालना आहे, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, परभणी आहे, या भागामध्ये सुद्धा, या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची येणाऱ्या पुढील 24 तासांमध्ये शक्यता आहे। त्यासोबतच नांदेड आहे, त्यानंतर यवतमाळ जिल्ह्याचा काही भाग आहे, या भागामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी आपल्याला मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते। यामध्ये खास करून हिंगोली, नांदेड, परभणी, बीड आहे, या जिल्ह्यांमध्ये उद्याला आपल्याला या ठिकाणी मध्यम ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस काही भागामध्ये पाहायला मिळू शकते। यानंतर अकोला, अमरावती आहे, यवतमाळ जिल्ह्याचा उर्वरित भाग आहे, या ठिकाणी सुद्धा आपल्याला बहुतांश ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस येणाऱ्या पुढील 24 तासांमध्ये पाहायला मिळू शकते। त्यानंतर चंद्रपूर आहे, गडचिरोली आहे, या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आज रात्री उद्याला सायंकाळपर्यंत हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते। यासोबतच वर्धा आहे, नागपूर आहे, भंडारा, गोंदिया आहे, या जिल्ह्यांमध्ये सुद्धा येणाऱ्या पुढील 24 तासांमध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बहुतांश भागामध्ये पाहायला मिळू शकते।